LBCC आणि ITR नवीन टीम आहे LBCC. LBCC ला स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं. ITR बॉईज तुम्ही देखील वेळ वाचवणं गरजेचं. मला वाटते अजून 2 मॅच 3 ओव्हरच्या होतील, त्यानंतर 2 ओव्हरच्याच मॅचेस आपल्याला कव्हर कराव्या लागतील, कारण वेळ वाचवणं गरजेचं. ITR बॉईज आणि तो संघ LBCC या संघासोबत फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. साईडला बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती आलाय खणखणीत चौकार. षटकार असेल. नंतर चौकार आला. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. अमितच्या बॅट मधून जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल थर्डमॅनच्या दिशेला षटकार आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेला चौकार. ऑफसाईडला पळवायचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 3 चेंडूचा खेळ झाला. अखेरीस फलक 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बाची एक दिशेला फिल्डर आहे. फिल्डिंगला जवाब पाहायला मिळेल. एक धाव झाली कंप्लीट. धावफलक एका धावेनी पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. आम्ही नेहमी म्हणतो की प्रत्येक षटक फार महत्वाचं असतं, त्यामध्ये पहिलं षटक फार इम्पॉर्टंट आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, याची नोंद करून घ्या. आणि मला वाटतंय 2 ते 3 मॅच या 3 ओव्हर होतील, त्यानंतर आपल्याला 2 ओव्हरच्या मॅचेस कव्हर कराव्या लागतील, कारण अंधार पडू शकतो, कारण भरपूर वेळ घेतला जातो संघांच्या माध्यमातून. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतील बॅटर्स काहीतरी थोडीशी स्ट्रॅटेजी डिस्कस करतायत. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती कैलाश, आता स्ट्रायकिंग एंड वरती डावखुऱ्यात असे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची अशी अविनाश पाहायला मिळतील. चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल स्क्वेअर लेगचा फिल्डर इंटरेस्टेड आहे. कॅचची संधी निर्माण झाली होती. कॅच झाली ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. अखेर 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. संख्या फलकावरती जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश पहिल्या बॉल वरती. कदाचित त्यांची विकेट देखील पडू शकली असती, मात्र नो टेक इन द क्रिकेट आम्ही नेहमी म्हणतो. केलेली वेळ क्रिकेटमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा अवसर देऊ शकत नाही. कॅच झाली ड्रॉप आणि फलंदाजाला जीवनदान मिळालं. आता जीवनदान कशा प्रकारे ते यूज करतील हे पाहणं तितकंच महत्वाचं. टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे. यूज अपील आपल्याला पाहायला मिळते पंचांकडे आणि पंचांकडे मागितली जाते. कट साठी कुठे रिव्ह्यू असतो मित्रा? अल्ट्रा स्निकोमीटर आपल्याकडे नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नाहीच आहे.
कट साठी कुठे रिव्ह्यू असेल भाऊ? फलंदाज बाद होतील. स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश होते. अविनाश केस अंत. मोबदल्यामध्ये एक्स्ट्रा प्लेअर पाठवा मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही एक्स्ट्रा प्लेअर पाठवणार नाही. अरे हा आहे, मी सांगतोय, इनऑल सांगतोय, जोपर्यंत एक्स्ट्रा प्लेअर पाठवणार नाही तोपर्यंत स्कोरिंग कशी होईल? कारण डिजिटल स्कोरिंग आहे. जोपर्यंत नाव अपडेट होत नाही तोपर्यंत संपूर्ण ओव्हर होऊ शकणार नाही. याची नोंद करून घ्या. आर्यन ज्यावेळेस मध्ये असेल डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली. अखेर कॅच झाली. कंप्लीट फलंदाज बाद. भांडा भांडा. पहिल्यावरती 13 गडी गमावले. दुसरा LBCC RTR बॉईज अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना त्वरित सुरू करायचा आहे. यानंतर मला वाटतंय की कदाचित एक मॅच 3 ओव्हरची होईल. त्यानंतर 2 ओव्हर मॅचेस कव्हर कराव्या लागतील, कारण आपल्याला एक्स्ट्रा मॅच देखील कव्हर करायची आहे. ही तिसरीच मॅच सुरू आहे आजच्या दिवसातील. होसाईला पळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र अच्छा लिडिंग एजला बॉल लागला आणि त्यानंतर तिथेच थांबला. तोपर्यंत एकदा झाले कंप्लीट. धावफलक 14-14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. विशाल ओम हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सिंगल ऍड झाली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. चला थोडंसं स्पीड अप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो. टॉप बॉल शोध असताना समाप्ती. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे
आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन बोलवे इथे कमबॅक करून दिला. हे षटक फार महत्वाचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तेव्हा भरपूर त्यांनी कुठल्याच मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये असा संघ बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील थर्डमॅनच्या स्थितीला बॉलला फेकून दिला. पुढे जाईल फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 15 आकड्यावरती सिंगल आढळून पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. धावफलक 13 म्हणजे फार चांगले मी म्हणेल. इथे देखील 4 बॉलचा खेळ झाला, 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट इथे कॅरी केली. विशाल आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला बॅट पाहायला मिळतो. डॉट बॉल शिवत असताना समाप्ती. आता शेवटचा बॉल शिल्लक. 3 ओव्हरची मॅच, तुम्हाला 30 रन तरी बनवणं गरजेचं आहे. मात्र इथे या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आर्यनच्या माध्यमातून. फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक महत्वाची विकेट देखील कॅरी केली आहे. पुढील मॅच रेडी राहायचं जो संघ इनॅक्शन मध्ये असेल. कल्पेश बघा कुठला संघ इन ऍक्शन मध्ये आहे. टॉस साठी मला संघांची नावं सांगा, पण लगेच टॉस करू. साईडला बळवला सिंगल आडवे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नसणार आहे असेल आता, कारण झाली मिस्टेक बॅटिंग एंड वरती थ्रो आणि पुन्हा एकदा मिस्टेक. सिंगल डबल आणि 3 धावा म्हणजे ताज बाज और ताज. मैदानावरती 3 धावा कंप्लीट. 14 धावेचा प्रयत्न फलंदाज झालेत बाद. साठी रेडी राहा. अमोल बॉलर कोण आहे विचार. हे थांब ना, गाणी नको लावू म्हणजे लफडा करशील तू माझा. हे बॉलर कोण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे संघ आरटीआर बॉयज, दुसरीकडे एलबीसीसी. पुढील मॅच कोणाची आहे पटकन सांगा नाव प्लीज. मॅनेजमेंट कमिटी पुढच्या मॅचची नावं सांगा. कुठला संघ इन ऍक्शन मध्ये. हुक करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कॅच झाली, ड्रॉप आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरा अखेरचा अंतिम निर्माणीचं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचा हनामारीचं षटक. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल पाडून मोठा फटका मारायचा प्रयत्न जोरात लागलाय. गोलंदाज देखील दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला मिळतोय.
2 धावा आड होतील टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा या फलकावरती आणि दुखापत झाली आहे मित्रा. आरामात खेळ इतकंच सांगेल. जरा 1 मिनिट शांत झाला आणि मग पुन्हा एकदा बॉलिंग टाकायला या. धावसंख्या 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला बॉल आहे. बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल होत असताना समाप्ती. धावसंख्या 21. 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सिंगल आडवी पेपरच्या माध्यमातून ही मिस्टेक पाहायला मिळते आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो जाऊन पोचली 22 या आकड्यावरती. धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 ऑन द बोर्ड. स्ट्रोक जबरदस्त आहे आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
सुनील चव्हाण आणि कैलास राठोड दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. 29 धावेंचं लक्ष्य, 29 रनों की आवश्यकता. जीत के लिए सूत्र रहेगा 18 गेंदों में 29 रन, यानी कि 3 ओवर, तीनों ही ओवर में आपको लगभग 10 के औसत से रन बनाने पड़ेंगे. दोनों टीम को देंगे बहुत सारी शुभकामनाएं जीत के लिए. पहली गेंद बहुत बढ़िया तरीके से देखने को मिली, गेंद बॉडी को ब्रश हुई और डॉट गेंद की होती हुई समाप्ति. 17 गेंदों में 29 रनों की आवश्यकता. एक तरफ एलबीसीसी, दूसरी तरफ आरटीआर बॉयज, ये दो टीमें एक्शन में देखने को मिलेंगे. दोनों टीमों का अगर लेखा देखा जाए तो खासी खासी बढ़िया बल्लेबाज और गेंदबाजों के बीच में है पूरा टीम हमें इन एक्शन में देखने को मिल रहा है. एक तरफ देखा जाए तो आरटीआर और दूसरी तरफ एलबीसीसी. इस बार गेंद हवा में थी थर्ड मैन की दिशा में, लेकिन सिंगल मुकम्मल. दूसरे रन का प्रयास भी रहेगा और देखते देखते 2 ओवर भी कंप्लीट. क्या बात है, बढ़िया बढ़िया गेंदबाजी और बढ़िया रनिंग भी विकेट देखने को मिली. स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पड़ता है 2 रनों के ऊपर. यावेळेस तो बसला आणि विकेटचं पतन. दांडी होत असताना गोल. लक्ष आहे 29चं टार्गेट आणि टार्गेट चीज करत असताना संघ थोडासा बॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 आणि तिसऱ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला आणि बॅटरच्या खेळीचा अंत झाला. आता दीपक नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. बघूया दीपकच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्टेप आउट मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे. रक्षकाच्या हातामधून बॉल स्किट झाला आणि तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर स्टंप टू स्टंप फिकी जर झाली असती एसटी रक्षकाची, फलंदाज बाद देखील झाली असते आणि दुसरा विकेटचं पतन देखील झालं असतं. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 2 या आकड्यावरती. घडी मला पहिला अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यामुळे बॉल जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल पुन्हा एकदा 29 धावांचा पाठलाग आहे, म्हणजे अजून देखील 13 चेंडू 27 धावांची आवश्यकता. मध्ये 27 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल आणि व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल धावसंख्या फलकावरती 3. धावसंख्या फलकावरती आपल्याला 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 3 धावा या धाव
फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्वीट ॲटिट्यूड मात्र डॉट बॉल षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 3 अजून 26 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि आता सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ फाईनली फिल्डर असते. कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट. फिल्डर येतील टीममधून उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारची कामगिरी आपले पकडत तितकंच महत्वाचं असणार आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेवरती अडवला गेला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. दहा चेंडू 22 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडूंमध्ये 22 धावा हे समीकरण पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करायचं आपल्याला. भरपूर सामने कव्हर करायचे त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. ऑन साईड अवरोध आहे. आम ट्रॅक करत असताना बॉलला पाठवून दिलंय. स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 18 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 18 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. षटकामध्ये कमबॅक जरूर झालं. 3 बॉलमध्ये 8 धावा बनवल्या गेल्यात आणि अशाच प्रकारे जर बॅटिंग राहिली तर कमबॅक नक्की होईल. ते मात्र शंकाच नाही आहे. यावेळेस चांगला बॉल आहे. समाप्ती. धावसंख्या फलकावरती 11 या आकड्यावर. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. पण विकेट एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कॅचची संधी निर्माण झाली आहे मात्र बॉल पलीकडे. बॉल कमिटी
आपल्याकडे नवीन बॉल नव्हते. हे नवीन बॉल आहे गुम झाला तो बॉल बघू कुठला आहे. मी काय म्हणतो त्यांना आपल्याला रोल बॉल मला 6 मारला. तो बॉल बघू दे मला. त्यांचाच आहे, त्यांनी दिलेलं होतं आपल्याला. हा 10x आहे. कालपासून आपण पहिल्यापासून लागच्या वर पर्यंत नवीन बॉल आहे. नाही पण मला तर रोल बॉल दिला होता. बॉलिंगला रोल बॉल दिला. नाही नव मारा तू. लास्ट पर्यंत पहिलं 6 मारे होते. पहिलं रोल हे नवीन बॉल दिला होता. रोल बॉल दिला होता मला. रोल बॉल हा रोल बॉल दिला होता. रोल बॉल दिला होता. माईक बंद कर ना. आम्ही आता काय करायचं? या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि हा बॉल देखील टॉप आहे, त्यामुळे षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त होईल. 6 चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता असेल. 6 चेंडूंमध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 14 पाहिजे. 6 बॉल 14 धाबा. 6 बॉल 14. सहा चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचं ही नम्रतेची सूचना. आता ही तिसरी मॅच चालू आहे. दुसरा राऊंड व्हायचे 2 सेमी काही कालचे एवढे होतील काल त्या मॅची आणि मग कॅन्सल झाली ना समज. नाही कॅन्सल झाली म्हणजे कालच्या सीन आहे. त्यातलं एक टीम वाढली ना पण आज. नाही नाही कमी झाली ना. काल 5 टीम होत्या 6 टीम आहेत. 6 मधली एक आउट झाली ना. ते कसं काल पण तसंच झाला ना. यावेळेस फलंदाज बाद झाले. विकेटचं पतन स्ट्रायकिंग एंड वरती. 1 more wicket down.
5 चेंडू 14 3 पीस आले होते. धावांची आवश्यकता असेल. घोडापेचा बॉल यावेळेस पिशेप मध्ये ड्राइव्ह करत असताना वन बाउन्स बॉल निघून चाललाय. हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कालपासून आज नाव घेतलं माझं. डीजे पोट्टे यांच्याकडून फार चांगलं संगीत ऐकायला मिळतंय. मी बोललो तेव्हा तो पण. स्लॉट मधला बॉल विक्षेप मध्ये बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. हलक्यात ना घेऊ गणा विकत घेऊन सगळ्यांना. ह्यो एक छक्का ऑफला. यावेळेस देखील चांगला बॉल आता. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. रोहितच्या खांद्यावरती जबाबदारी 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि याच दरम्यान सतीश शेठ यांची उपस्थिती पाहायला मिळते. सतीश शेठ वेलकम, सहर्ष स्वागत आहे. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल. त्यामुळे आता 1 चेंडू 4 डॉट बॉल आला. त्यामुळे 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. सतीश शेठ गांगुर्डे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी भरपूर मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली. आमचे सतीश शेठ गांगुर्डे साहेब यांचं करूया सहर्ष स्वागत. जय शेठ मस्त साहेब देखील त्यांची देखील भरपूर सारी मेहनत आहे. मात्र 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. विजयासाठी समीकरण आहे. 3 चेंडू 4 वरून मॅच आता 1 चेंडू 4 वरती आली. 2 बॉल डाऊन झाले. 1 बॉल 4 हेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती आता बॅटिंग आणि चेंडू हवेमध्ये असतो. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र कंप्लीट. सामना झाला. फिनिश. सामना जिंकलाय आरटीआर बॉयज संघाने. हार्दिक अभिनंदन टीम आरटीआर बॉय.